पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर. वाढवण बंदरासह अनेक प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन. मुंबईतील फिनटेक फेस्टलाही करणार संबोधित. वाढवण बंदरामुळे 298 दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक क्षमता तसंच 12 लाख रोजगार निर्मिती अपेक्षित. जागतिक निर्यातीत भारताला मोठी झेप घेता येणार. जगातल्या 10 प्रमुख बंदरांपैकी एक अशा वाढवण बंदर प्रकल्पाची पायाभरणी आत्मनिर्भर भारताला बळ देईल. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी व्यक्त केली अपेक्षा. पुतळा दुर्घटना प्रकरणी छत्रपती शिवरायांसमोर नतमस्तक होऊन क्षमा मागत विरोधकांना टीकेऐवजी विधायक सूचना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणं शोधण्यासाठी नौदल राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती स्थापन. नवीन भव्य पुतळा उभारण्यासाठी तज्ज्ञांचा समावेश. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवून वांद्रे टर्मिनस मडगाव रेल्वे गाडीला केलं रवाना. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा. जम्मू काश्मीरमध्ये 2 वेगवेगळ्या चकमकींमध्ये सुरक्षा दलाकडून 3 दहशतवादी ठार. शोध मोहीम सुरू. आणि हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा क्षेत्रातल्या असामान्य योगदानाचा गौरव करत आज देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा. पंतप्रधानांकडून शुभेच्छा.